घरगुती गॅस दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पूनम गेट येथे जोरदार आंदोलन करण्यात आले। केंद्र सरकार तसेच राज्य सरकारच्या धोरणाविरोधात या आंदोलनात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। विशेषतः ठाकरे सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी चूल मांडत भाकऱ्या बडवत अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला। यावेळी मोदी सरकार हाय हाय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। गॅस दरवाढ करणाऱ्या सरकारचा, मोदी सरकारचा, फडणवीस सरकारचा, शिवसेना। या आंदोलनात जिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण, महानगर प्रमुख महेश धाराशिवकर आणि लोकसभा प्रमुख संजय पौळ यांनी उपस्थितांना संबोधित केले। त्यांनी गॅस दरवाढ ही सर्वसामान्य जनतेच्या कुटुंबीय बजेटवर मोठा ताण आणणारी असल्याचं सांगत महायुती सरकारवर जोरदार टीका केली। महागाईमुळे सर्वसामान्याचं जगणं कठीण झालं आहे आणि सरकार मात्र जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे असा आरोप त्यांनी केलाय। यावेळी उपजिल्हा प्रमुख दत्तात्रय गणेशकर, उपजिल्हा प्रमुख खंडू सलगर, जिल्हा महिला संघटिका मंगल थोरात, स्वाती रुपनर, राजाभाऊ कुसेकर, तुषार खंदारे, आबा सावंत, अजय माळगे यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महिला कार्यकर्त्यांनी पारंपरिक पद्धतीने चूल मांडून भाकऱ्या तयार करत सरकारच्या धोरणाचा निषेध व्यक्त केला। गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतीमुळे सामान्य गृहिणींचे कंबरडे मोडले आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली। या आंदोलनामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत आंदोलन शांततेत पार पाडण्याची खबरदारी घेतली। दरम्यान गॅस दरवाढीचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा आगामी काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। साहेब जेव्हा सत्तेवर यायचे होते तेव्हा ते म्हणत होते की मनमोहन सिंग महागाईच्या मवर बोलत नाही, परंतु आता अख्खी एबीसीडी होऊन गेली परंतु मोदी सरकार काय बोलत नाही। अशी परिस्थिती की 30% गॅस वाढची म्हणजे गॅसची दरवाढ होते। रशिया आपल्याला स्वस्त तेल देत होतं, ट्रम्प म्हणला घेऊ नको, ह्या मोदीने लगेच बंद केलं घ्यायचं आणि ह्या युद्धाच्या ह्याच्यात जे रशियाचं स्वस्त तेल मिळत होतं जेणेकरून भारताच्या नागरिकांचा फायदा झाला असता, ते भारताला आज महाग तेल घ्यावं लागतंय। गॅसची टंचाई झालेली आहे आणि या सर्वांच्या निषेधार्थ, कारण जो व्यावसायिक गॅस आहे तो सर्वसाधारणपणे हॉटेलवाले आणि उद्योगवाले वापरतात, त्यामुळे सर्व वस्तूंच्या किमती वाढणार आहेत। आज गोरगरीब सोलापुरात भजीपाव खाऊन जगतात, परंतु त्या गाडीवर जो गॅस आहे तो आता तिपटीने वाढल्यामुळे 3000च्या पुढे गेलेला आहे। त्यामुळे साहजिकच गोरगरिबांना याची पहिला झळ पोचणार आहे। आणि दुसरं, जेव्हा हे गॅस सिलेंडर आपल्या घरी पोहोचवतात 30 ते 50 रुपयाची लूट चाललेली आहे आणि गृहिणी असू द्या किंवा व्यावसायिक असू द्या या सर्व प्रकारला कंटाळे आहेत, परंतु भाजप फक्त राम नाम जपमा पळाया माल आपला असा धंदा चालू आहे आणि गोरगरीब त्यामुळे होरपळत आहेत। त्यामुळे आज शिवसेनेने या ठिकाणी ज्याप्रमाणे मोदी बनवत होते खाऊंगा ना खाणे दूंगा, त्यामुळे गरिबांचं जीवन दुष्मय झालेलं आहे आणि त्यामुळं या ठिकाणी शिवसेनेनं आज हे चूल मांडव आंदोलन केलेलं आहे आणि या ठिकाणी भाकऱ्या तयार करून मोदी सरकारला हे पाठवणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या कमर्शियल गॅसचे दर या सरकारने वाढवलेले, केंद्र सरकारने त्या 5 राज्यातल्या निवडणुका झाल्यानं पैसे वाटल्याचे पैसे वसूल करण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये टॅक्स वाढवलेले आहेत। 2-3 जिल्ह्यामध्ये आपल्याला पेट्रोल मिळत नाही, डिझेल मिळत नाही। अशा प्रमाणे या महाराष्ट्र शासनाने आपल्या राज्यातल्या जनतेच्या खिशातून पैसे काढून घेत आहे। एकीकडून लाडकी बहीण नावाखाली योजना द्यायच्या, वेगवेगळ्या योजना द्यायच्या। आपण बघता महाराष्ट्रामध्ये लहान मुलीवर बलात्कार होतात, सोलापुरामध्ये कमीत कमी 6 मर्डर झालेले आहेत। त्यामुळे गृह खातं, राज्य सरकार, केंद्र सरकार निष्क्रिय ठरलेलं आहे। आम्ही दोन्ही राज्य आणि केंद्राच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने आंदोलन करतो आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वाढवण्यासाठी आणि साहेबांचा हात बळकट करण्यासाठी सर्व पक्ष आम्ही उद्धव साहेबांच्या पाठीशी आहे आणि केंद्र आणि राज्य सरकारचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो। महिलांना तर प्रचंड त्रास आहे, बघता तुम्ही की सगळ्यात जास्त खरं तर महिलांना आहे। त्यामुळे याच्या निषेधार्थ आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला सगळे पदाधिकारी निवेदन द्या।